करतोय. स्लॉट मध्ये चेंडू आला होता, कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या झोळीमध्ये चेंडू जातोय. फलंदाज बाद. यंग टॅलेंटेड यंग जनरेशन आपण पाहतोय. इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला असलेलं चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. यश एडिट्स नागोठणे विभागातून वरवटणे गावाला बिलॉंग करतात यश म्हात्रे, आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतं. येणाऱ्या कालावधीमध्ये या स्पर्धेच्या वतीनं त्यांनाही खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा असतील. गोलंदाजी मार्कवर सुमित गोळे आहे. चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. ज्या पद्धतीने फलंदाज मैदानामध्ये गेले, कॅश प्राइज लावलंय. मी एवढंच सांगतो, कॅश प्राइज लागल्यानंतर सांगून गेलाय तुका पैशाला मुकू नका, कारण पैसा सर्व काही नाहीये. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर कॅश प्राइज बघून जर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न कराल तर कदाचित तुम्हाला धोका, तुमच्या संघाला सुद्धा धोका त्याचा संभवण्याची दाट शक्यता आहे. परंतु कॅश प्राइज तसंच राहणार आहे. तुम्ही षटकार मारा, कॅश प्राइज घेऊन जा. एक षटकार 1100 रुपयाचं कॅश प्राइज. सुमित गोलंदाजी मार्कवर यावेळी हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करायचा होता कव्हर रिजन मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क असा झाला किस करून बॉल विकेट कीपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. आल्या आल्या माघारी परतलाय. खाली हात गया था, खाली हात मैदान के बाहर. चेंडू होता, त्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंट फुटवर आले होते, परंतु बॉडी बॅलन्स नव्हती, त्यामुळे बॅटची एज घेऊन विकेट कीपरच्या दस्तान्यांमध्ये. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे. जे प्लेयर अनसोल्ड झालेले आहेत त्यांना जर टी शर्ट हवे असतील तर प्रियांश पवार आणि बंटी यांच्याकडून प्रियेश पवार आणि बंटी चांदगावकर यांच्याकडून तुम्ही टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत ही टुर्नामेंट संपेपर्यंत. त्यानंतर टी शर्ट दिले जाणार नाही याची नोंद सुद्धा घ्यायची आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय. 11 धावा, 3 विकेट. एक संथ गतीची सुरुवात, एक धोकादायक सुरुवात, एक टेन्शन देणारी सुरुवात आपण पाहतोय. आराध्य 11 केलझई या संघाची आपण पाहतोय. आयुषी आरोही 11 या संघाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सार्थ सुद्धा ठरवलंय. लगातारच्या 2 विकेट्स. नाउ ही इज ऑन हॅट्रिक. व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल? लेट्स सी. राइट हँड ओव्हर द विकेट ने फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. क्रॅकिंग 4 बाय हिम. पण चौकार आला हे महत्वाचं आहे. 15 धावा तर होतील, पण हा चेंडू नो बॉल आहे की ओके आहे बघायचं, चेक केलं जात आहे. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी पाहते की काय घडले मैदानामध्ये. पण आपण बघतोय ना ज्या पद्धतीने रोहेकरांची ही हक्काची प्रीमियर लीग आहे. काही रोहेकर आता आलेले आहेत, त्यांनी गाड्या पार्क करून उभे राहून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. थंड वातावरण आहे, हवा थोडीशी वाढलेली आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय काही प्रेक्षक सावलीचा आडोसा घेऊन आमच्या पेंडॉलमध्ये जे पेंडॉल बांधलेले आहेत त्या पेंडॉलमध्ये उभं राहून बघा बाईकवर उभं राहून या ठिकाणी सामन्यांचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. RTPL सीझन 3 अर्थातच श्री धावीर महाराज यांचं रोह्याचं आराध्य दैवत आहे आणि त्यांना नमन करून या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी साकारित झालेली आहे. सर्व क्रिकेट प्रेमींचा अथाक परिश्रम या स्पर्धेसाठी लाभलेला आहे, कारण मी 8 वाजता मैदानावर आलो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, पुन्हा एकदा ज्या आयोजनकर्त्या कमिटीकडे आपण येऊयात. 8 वाजता सकाळी आले होते, थंडी होती आणि थंडीमध्ये आपल्याला लवकर उठायला थोडासा प्रॉब्लेम होतो, परंतु जी जबाबदारी अंगावर घेतलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे ती पार पाडायची, योग्य रीतीने पार पाडायची, हाच मानस.
खोलवा टप्प्याचा बॉल सोडायचा की मारायचा या चक्रव्यूहामध्ये अडकून फलंदाज क्लीन बॉल दांडी 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 गुल. मैदानामध्ये सायकल घेऊन गेला नवीन फलंदाज आणि त्याला आउट होणाऱ्या फलंदाजाला डबल सीट आणावं लागेल असं आमचे डीजे मास्टर जरूर सांगतायत. प्रियेश पवार आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आयोजनकर्ते कमिटीशी कॉन्टॅक्ट करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले परंतु गोलंदाजीचा विचार करते सुमित गोळे हा गोलंदाजी मार्गावर आला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेतल्या. तिसरा चेंडू फुलटॉस टाकला, त्याच्यावर बीमर सारखा एक वाद थोडासा वाद म्हणण्यापेक्षा अपील झाला होता आणि अपील झाल्यानंतर पंचांनी सांगितलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर एक विकेट आलेली आहे क्लीन बोल्ड स्वरूपात. खतरनाक गोलंदाजी, घातक गोलंदाजी, अक्षरशः 30 यार्ड सर्कल वरून धावत येतोय आणि 60 मीटरची बाउंड्री आहे आणि ती पार करायची असेल तर कनेक्शन प्रॉपर करावं लागेल. आता हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करतोय त्यामुळे फलंदाजांना ही पूरक जी साईड आहे, जी पूरक साईड आहे, त्यामुळे त्यांना स्टेट डाऊन द ग्राउंड फटके खेळताना कोणता प्रॉब्लेम होऊ शकणार नाहीये. पण कनेक्शन करतील का बॅट अँड बॉलचं पाहावं लागेल. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. यावेळचा हा बॉल मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं बॉल कॅरी कदाचित करू शकतो. येस, पण क्षेत्ररक्षकाचं कमालीचा आफट, मोहम्मद गॅबची आठवण झाली. काय कमालीची फिल्डिंगचे आफट लावले. आल्या आल्या पुन्हा एकदा फलंदाज माघारी परततील. फलंदाज बाद. फिल्डिंग सजवलेली होती. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कशा रीतीने वाईड लाईनवर चेंडू अक्षरशः वाईड होता तो आणि त्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाचे फिल्डिंगचे प्रयत्न बा उडी मारली, चेंडू अडवलाय, चेंडू पाय कुठे लँड झालाय बा क्लिअर दाखवलं जातंय. अक्षरशः मला असं वाटते 5-6 सेंटीमीटर जागा होती तिथे आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. ही रील सुद्धा बनवली जाईल की कशा रीतीने क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षरशः थोडासा बॉडीला फ्री करत धावत धावत मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव असेल अजून गुलदस्त्यामध्ये आहे अभिषेक जाधव. मैदानामध्ये अजूनही स्थितीत आहे, त्यांनी एक मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर. सुमित गोळेची गोलंदाजी पहा, 4 धावा खर्च केल्यात आणि 4 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 5-4 मिळवतोय काय पहिल्याच ओव्हरमध्ये हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीने सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत जे ढगाळ वातावरण आहे ना, त्यामुळे थोडीशी उन्हाने होणारी दमछाक कुठेतरी थांबलेली आहे. गार वातावरण आहे, रात्री कदाचित थंडी पडू शकते, उद्याच्या दिवसात धुकं दाट होऊ शकेल. हे प्रेडिक्शन आहे आपलं. पाहूया शेवटचा बॉल, भन्नाट वेगाचा तिखट मारा, मसालेदार गोलंदाजी. शेवटचा चेंडू अप्रतिम, योग्य टप्पा योग्य दिशा याचा मेळ साधून सबमरीन डिलिव्हरी विकेट किपरच्या दास्तानांमध्ये. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झालेले आहे. 15 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेली आहे. RTPL सीझन 3 मध्ये खेळायला येत असताना आपण ही टुर्नामेंट सुरू होण्याच्या आधी खूप एक्साइटमेंट होती. त्यानंतर प्लेयर्स इथे खेळायला आले, त्यांना थोडंसं टेन्शन त्यांचं वाढलेलं आहे कारण ही टुर्नामेंट तितकीशी इझी नाहीये. मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय रामाशेठजी म्हात्रे साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरसे आणि त्यांच्या समवेत रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष सन्माननीय हरिचंद्रजी मोरे साहेब या आमच्या मान्यवरांचं रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य सोहळ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सर्व अतिथींचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सनील गोलंदाजी माकवर आलाय, ज्याने
वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय 12 धावा त्याने खर्च केल्या आहेत आतापर्यंत, 1 विकेट मिळवलेली आहे. आता वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती, त्यामुळेच कर्णधाराने त्याला पुन्हा एकदा जबाबदारी दिली, धुरा सांभाळायला दिलेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्वतःच्या कोट्यातील अंतिम षटक घेऊन आलाय आयुष्य आरोही 11 संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन. 16 धावा 5 विकेट, लो स्कोरिंग मॅच आहे. अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये. कदाचित संध्याकाळ झाल्यामुळे कदाचित प्लेयर्सना झोप आलेली आहे का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पण पाहूयात काय घडतंय या मॅचमध्ये. रिव्हर्स स्विफ्टचा फटका, मग सरळ बोटाने जर तूप निघत नसेल तर बोट वाकडं करून त्या डब्यामध्ये हात टाकून तूप काढण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, पण तसं काही घडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मागील काही चेंडू झालेले आहेत तशाच पद्धतीचा हा चेंडू सुद्धा निर्धाव किंवा कमी धाव संख्येचा आपण पाहतोय. 16 धावा 5 विकेट फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सूरज स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा डोफा वाकडा गेलाय आणि मिड विकेट रिजन मध्ये स्लॉट मधील चेंडूला पार्किंग लॉट मध्ये पार्क केलाय. मोठा फटका, बिग हिट. ही प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 53 धावा होऊ शकतात, परंतु अजूनही तिसरी ओव्हर आहे, त्यामुळे स्कोर प्रिडिक्ट करणं हे कधीतरी आपल्याला मूर्खपणाचं लक्षण सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे अजून मॅचमध्ये खूप जान बाकी आहे. अजूनही जवळजवळ 21 चेंडू येणं बाकी आहे. त्या 21 चेंडूंमध्ये 40 धावा जर आल्या तर 60 धावा पार होऊ शकतात. परंतु जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नसतो असं आपण नेहमी म्हणतो, परंतु क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करणं हे कॉमेंटेटरचं काम आहे. परंतु फलंदाजाने केलेली कमाल, गोलंदाजाची भंबेरी उडवले या चेंडूवर. काय घडेल? हलक्या हाताने चेंडूला पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. अक्षरशः गॅप मध्ये सुईमधून धागा काढावा तशा पद्धतीने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हलक्या हाताने खेळलाय. एक सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले. 23 धावा 5 विकेट आपण पाहतोय. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर हे रोहेकरांचा हक्काचं आहे. लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मॅच पाहतोय आयुष्य आरोही 11 जे गोलंदाजीच्या भूमिकेत आहेत. आराध्य 11 केलजाई हा संघ फलंदाजीमध्ये आहे. थोडासा अपयशी ठरलाय. मोठा फटका अलॉंग द कार्पेट खेळून काढला. लॉंगॉनच्या दिशेला काऊ कॉर्नर रिसन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना फार सुंदर रीतीने कर्णधाराने या ठिकाणी सजवलेली पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, त्यानंतर वायडिश लॉंग ऑफ आहे, काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलाय, कारण त्या झोनमध्ये फलंदाजी करतोय. या कारणास्तव अशा पद्धतीचं फिल्डिंगचं जाळं फैलावलेलं आहे गोलंदाज सनी लियाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, हा चेंडू मोठा प्रहार केलाय. सीमारेषेच्या बाहेर खेळाडूला दर्शक बनवलं या चेंडूने, कारण खराब चेंडू मोठा प्रहार झालाय आणि अंतबला तर सबला 35 विकेट कमांडीचे. ड्रिंक्स ब्रेक होतोय. ड्रिंक्स बाईक मैदानामध्ये जोपर्यंत दाखल झाले तोपर्यंत आपल्याला या स्पर्धेसाठी जे पारितोषिक आहे, जे दात्यांनी मदत दिलेली आहे, आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण विशेष मान सन्मान करणार आहोत. सन्माननीय रमाशेठ म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतो. स्पर्धेचे मुख्य घटक आपण पाहतो राजूजी किरकर साहेब यांच्या शुभ हातानं आपण विशेष सन्माननीय रमाशेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान करतो. वेळात वेळ काढून आपण या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्याला भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सन्माननीय हरिचंद्रजी मोरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतो. मी संदेशजी दळवी यांना आणि रोहितजी शिंदे यांना विनंती करून आपण या आपल्या शुभ हातानं आपण हरिचंद्रजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने ते करणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिला त्या कार्यक्रमाची शोभा.
त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहेत. यस, निश्चित हे दोन्ही आपण पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व, सातत्यानं रोहा तालुक्याला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं पाठबळ अगदी भक्कम हात मदतीचा सातत्यानं लाभला असे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी सागरजी जंगम साहेबांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सागरजी भोपड यांना विनंती करेन आपल्या शुभ साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतो. स्वागत करूया सकल जनांचे, जमलेले आमच्या सर्व मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं आज रोहा तालुका प्रीमियर लीगला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं योगदान लाभलंय. एस ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज सुमित माघारी परतलेत. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने गोलंदाज सुमित गोळे खतरनाक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 विकेट त्याने घेतलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्यात सुमित गोळेसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. फलंदाजाचं नाव अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. सूरज अजूनही मैदानामध्ये आहे. 5 चेंडूंमध्ये 13 धावा त्याने बनवलेल्या आहेत. अभिषेकला मैदान सोडावं लागलेलं आहे. सुमित गोळे, नाम तो सभी ने सुना होगा, नहीं सुना होगा तो आप सुन लीजिए, कारण या खेळाडूने 5 विकेट RTPL मध्ये घेतलेले आहेत. अजूनही ओव्हर येणं बाकी आहेत. मागील ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. आता 1 विकेट घेतलेली आहे. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. आपलं या स्पर्धेमध्ये आपल्याला का घेतलेलं आहे आणि मी का या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालोय हे सांगणारा हे त्याचं षटक आहे आणि त्याची कामगिरी आहे. आपण पाहतोय RTPL सीझन 3 डे 2 लास्ट मॅच ऑफ द डे. सुमित गोळे गोलंदाजी मार्कवर, त्याला फॉलो केलं जाते कॅमेराद्वारे. या ठिकाणी कव्हर्स मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक पॉइंटचा. त्याला चेंडूला अडवण्यासाठी सनील चेंडू खाली आलेले आहेत. तोपर्यंत 1 धाव या स्कोर कार्डवर जमा होते. दुसरा चेंडू चौथ्या ओव्हर मधील करंट रन रेट 9.3 आणि प्रोजेक्टेड स्कोर 55. अजूनही मोठ्या फटक्यांची 2-3 मोठ्या फटक्यांची फार आणि दाट नितांत आवश्यकता आहे. हे फटके कधी येतील, केव्हा येतील, कोण मारेल, कसे मारेल, कोणत्या वेळी मारेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. सुमित गोळे, गती परिवर्तन इथे झालंय. थांबला तो संपला असं म्हटलं जातं आणि क्रिकेट इज ऑल अबाउट बेसिक्स. पुन्हा एकदा बेसिक्स कडे येऊया. गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी तयार होतो तेव्हा क्षेत्ररक्षकाने त्याचे पाय हलवायचे असतात आणि स्टार्ट घ्यायचा असतो. बेसिकली तो स्टार्ट घेतला गेलेला नाहीये. पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याने, आणि हा चेंडू तोपर्यंत जमीनदोस्त झाला. खरोखरच ज्या पद्धतीने क्रिकेटचे धडे घ्यायचे असतात ते बेसिक्सवर आपण लक्ष देत नाही, फक्त बॅटिंग बॉलिंगवर लक्ष देतो. त्यामुळे फिल्डिंग हे जे क्षेत्र आहे, डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळचा हा बॉल तेज तर्रार आहे. पंचांच्या इशाऱ्याच्या प्रतीक्षा. दोन्ही हात समांतर, धाव येते अवांतर, पेनल्टी मिळते. 1 रन धावायची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 33 धावा, 6 विकेट्स. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजाची पाहायला मिळते या सीझन मध्ये, या पर्वामध्ये. ज्या पद्धतीने संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलाय, पुन्हा एकदा दुसरी ओव्हर घेण्यासाठी त्याला दिलाय आणि संधीचं सोनं सुद्धा करतोय. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल, तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. इक्का दुक्का निकालने से अब कुछ नहीं होगा. अगर 60 रन पार करना है तो बड़े स्ट्रोक लगाने ही पड़ेंगे. मच नीडेड स्ट्रोक आहेत. ते कधी येतील? नामदेव मैदानामध्ये आहेत. 2 चेंडूंचा सामना गेलाय. सूरज स्ट्राईक एंडला आहे. 14 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. मोठा फटका मारायचा आहे. कनेक्शन तितकंसं चांगलं झालेलं नाही, पण तो गॅप मध्ये स्ट्रोक आहे. चेंडू भिरकावून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक, चौकार. रसिकांचं सहर्ष RTPL मध्ये स्वागत करतोय. YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. जे नवीन प्रेक्षक या चॅनलवर आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सुमित
सज्ज झाला, यावेळी आडवा बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा चकवत होता, परंतु क्षेत्ररक्षकाने मोठी उडी घेतली, चेंडू एका हाताने अडवलाय आणि तोपर्यंत एका धावेची पूर्तता होते. आफ्टर 4 overs 39 लॉस ऑफ 6 विकेट. अशा पद्धतीचं धावफलक आहे. अजूनही 2 ओव्हर येणं बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 मध्ये किती बनू शकतात? 20 बनू शकतात, 30 बनू शकतात, कितीही बनू शकतात. पण 30 धावा जर बनल्या तर 70 धावा होऊ शकतात. 39 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पण सूरज जर शेवटपर्यंत राहिला, 8 चेंडूंमध्ये 19 धावा जर त्यांनी केलेल्या आहेत, त्या शेवटच्या 12 चेंडूंमध्ये जर त्यांनी 10 चेंडू जर खेळले आणि तो सेट झाला, आता तर सेट झालेला आहे, पण त्याने सर्वचे सर्व जर चेंडू खेळले तर ही धावा 70 पार होऊ शकते. जर आणि तर आहे, प्रेडिक्शन आहे काय होऊ शकेल या मॅच मध्ये. बघा, प्रेक्षकांची मांदियाळी जसा जसा वेळ पुढे जातोय तसा तसा प्रेक्षकांची मांदियाळी या मैदानावर वाढत चाललेली आहे. सुप्रसिद्ध मैदान, या मैदानाचा आपण या ठिकाणी आस्वाद घेत आहात. क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आहेत सर्व रोहेकर. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या मैदानावर मला असं वाटते 2 कोटीचा खर्च केलेला आहे, खूप खर्च केलेला आहे या मैदानासाठी. अजूनही खर्च करणं बाकी आहे आणि हे मैदान रोहेकरांचा हक्काचं आहे. आणि पुढच्या वर्षी या मैदानाचा कायापालट होणार हे मात्र निश्चित आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच लोचन कांबळे मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. आणि लोचन कांबळेचं स्वागत कशा पद्धतीने केलंय? षटकार मारून केलंय. मारेन तर षटकार, नाही तर बॉल डिफेन्स करणार आहे. मला अडवायला येतील खूप, परंतु त्यांना मी एकटा नडणार आहे. एकटा नडतोय मैदानामध्ये. षटकार, 6 धावा. विकेट्स. आता मात्र गोलंदाजांना विचार करावा लागेल सूरजला कसं बाद करायचं. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा जागा बनवलंय, जागा बनवून जागा दाखवलंय. स्कोर ऑफ द विकेट 6 रन. नंतर स्ट्रोक एक्झिक्युशन ॲक्युरेट केलंय फलंदाज सूरजने. 10 चेंडू 31 धावांची खेळी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. खतरनाक. पुन्हा एकदा वारंवार तिथेच त्याच दिशेला दशा केले गोलंदाजाची बघण्यासारखी. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक झालेत आणि अंपायर्सना कवायत करण्यास भाग पाडलेला आहे. 6 रन. झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या सूरज फलंदाजासाठी. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर, क्रिकेट प्रेमी मित्रमंडळ रोहा यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं. संघमालक सुनीलजी कासार यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आलेले. 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. काय अफलातून फलंदाजी आहे. असं वाटलं नव्हतं की ह्या धावा 60 पर्यंत जातील, परंतु जेव्हा जेव्हा आपण आता तन्मय म्हात्रेसाठी पारितोषिक आलंय. जर या बॉलवर विकेट घेतली तर मनीष पवार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच, ऑफ द इनिंग. शॉट चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे, कॅच ड्रॉप केलाय. 500 रुपये सुद्धा गेलेले आहेत.
थोडक्यात बचावलाय. प्रयत्न जो करतो ना त्यांना असे चान्सेस, अशा संधी वारंवार मिळत असतात आणि आपण म्हणतो ना प्रयत्न केल्याने यश प्राप्त होतं आणि तेच प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक 38 धावा, टोटल स्कोर 58 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आहे. हाय 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 अँड हँडसम 6. फलंदाज जो नामदेव आहे, सूरजची फलंदाजी पाहून सांगतोय की तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं, असं सांगतोय. खरबुजा को देखकर अक्सर खरबुजा रंग बदलताय असं म्हटलं जातं आणि तशाच पद्धतीचं चित्र मैदानामध्ये पाहतोय की काय. 64 रन, अजूनही 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. खूप मजेशीर मॅच आहे. करंट रन रेट 13.24 ची सरासरी आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर 80 पर्यंत जाऊ शकते. फलंदाज आता आग ओकणारी फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये फसलाय आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा येणार. सात विकेट 5 षटकांच्या समाप्तीनंतर. सूरज अजूनही मैदानामध्ये आहे. अर्ध षटकाच्या उंबरठ्यावर आहे परंतु 12 धावांची आवश्यकता सुद्धा असणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. त्याचं नाव ऋतिक माळी, स्वतः टीम कॅप्टन आलेला आहे. स्लॉगिंग ओव्हर, अंतिम ओव्हर, यामध्ये घणाघाती प्रहार होणार. स्ट्रॅटजी नव्हे तर कट रचले जाणार प्रतिस्पर्धी संघाच्या या फलंदाजांच्या समोर. पण हे कट रचताना उद्ध्वस्त कशा रीतीने होतील हे देखील पाहावं लागेल. ऍक्शन खूप चांगली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, आडव्या हाताने चेंडू टाकला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन का तर चेंडू उचलायला वेळ लावला, आरामात पद्धतीने गेला. तोपर्यंत फलंदाजांनी त्या ठिकाणी इशाऱ्यावर या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा, 7 विकेट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6वी ओव्हर आहे या इनिंग मधील आणि ज्या पद्धतीने आराध्य 11 केलजाई या संघाने कमबॅक केलेला आहे ना, वाखाणण्याजोगे कामगिरी त्यांची पाहायला मिळते. हा दिशाहीन गोलंदाजी. क्रिकेट नियमावलीतील नियम क्रमांक 22 अनुक्रमे या नियमामुळे इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज आलेले आहेत. तेच तर अक्रॉस द लाईन ठेवायचे चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवायचे चेंडू आणि त्या निर्धाराने गोलंदाजी चाललेली आहे. प्रयत्न फसलाय आणि अतिरिक्त धाव मिळालेली आहे प्रतिस्पर्धी संघाला. 67 रन्स ऑन स्कोरबोर्ड. फुल टॉस बॉल, प्रहार चांगला आहे, मोठा आहे, आकाशाला भेदणारा आहे आणि 6 धावांचा आहे. डीप मिड विकेट बाहेर. थैंक यू सो मच. मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा, हालत बदली कर देगा इस गेंदबाज की और हर बॉल बाउंड्री पार कर देगा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस चेंडूला फील्ड केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज कदाचित डिसिजन पेंडिंग. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रनआउट. आमची टेक्निकल टीम सन्माननीय सन्माननीय रघुनाथजी झावरे इथे उपस्थित झालेले आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांना आम्ही सन्मानपूर्वक विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये असणार आहे. सहर्ष हार्दिक स्वागत. 73 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत
आणि सूरजच्या खेळीला कदाचित नजर लागली की काय, स्ट्राईक हवी होती कारण अर्धशतकाच्या उंबरड्यावर होता. वैयक्तिक 46 धावसंख्येवर तो खेळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. 14 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. 15व्या चेंडूवर 1 धाव तर काढलेली आहे. दुसरी धाव काय असेल का हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. डिसिजन इज पेंडिंग. पण आपण पाहूयात RTPL मध्ये जमलेले हे रसिक प्रेक्षक कशा पद्धतीने आहेत. काही प्रेक्षक बघा आरामात पद्धतीने जे पेंडॉलचे बांबू आहेत त्यांना टेकून बसलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आउट, रन आउट. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा स्क्रीनवर दाखवलंय की काय घडलंय मैदानामध्ये. बॅट टेकायला थोडासा उशीर केलाय. 47 धावांची खेळी साकारित करून मैदानाच्या बाहेर आलाय सूरज. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. संघ अडचणीत सापडला होता. संघाचा नायक अपयशी झाला होता. मन संघाचा खलनायक या मैदानामध्ये गेला आणि प्रतिस्पर्धी संघाचे सर्व डाव उद्ध्वस्त करून टाकले. 74 धावा मिळालेला 8वा धक्का हा आयुषी 11 केळजाई संघाला आपण पाहतोय. 74 धावा, 8 विकेट आणि शेवटचे 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. काय कमालीची सुरुवात होती कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये मला असं वाटते 21 ते 24 धावा होत्या आणि तदनंतर काय फटकेबाजी केले. चेतन कदम आणि महेश मैदानामध्ये आहेत शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी. ऋतिकचा सामना करतायत. फुलटॉस बॉल त्याला कनेक्ट करता आलेला नाही कारण लोअर ऑर्डरचे बॅट्समन आहेत त्यामुळे बॅटिंग करणं हे खरं तर त्यांची जी ओळख नसेल त्यामुळे त्यांना खाली ठेवलंय. पण तो मारणं अपेक्षित होतं. मारलाय. 1 धाव मिळालेली आहे. ठीक आहे. 75 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. आता महेशला संधी मिळालेली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका दाखवेल का पाहावं लागेल. शेवटचे 2 चेंडू ऋतिक माळीचा सामना करतायत. वा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मधून खेळणारा घुटनाडेक और तमाशादायक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. असं म्हटलं जातं ना की काटा रुतल्याशिवाय वाटा मिळत नाहीत आणि तशाच पद्धतीचं चित्र हे फलंदाजी करणाऱ्या आराध्य 11 संघाचं काहीतरी पाहायला मिळालं. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी अपयशी ठरले. काटे लागले. त्यानंतर वाटा दिसल्या. त्या दाखवल्या वाटा कोणी तर सूरजने. शेवटचा चेंडू यावेळचा हा बॉल आकाशामध्ये भिर भिर छेरान. तर यस, ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघतोय आजची स्पोर्ट्स सायकल कोणाच्या नावावरती असेल, कोणता असेल तो खेळाडू. यस, या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे स्पोर्ट्स सायकलचा हकदार दुसरा गुणवान खेळाडू कोण हे बक्षीस देण्यासाठी मी प्रथमतः विनंती करेन फॉरेस्ट ऑफिसर सन्माननीय रुपालताई नळे यांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हातानं आपण प्लेअर ऑफ द डे ची स्पोर्ट्स सायकल त्या खेळाडूला देऊन त्याचा गुणगौरव आपण करणार आहोत. सन्माननीय हरिचंद्रजी मोरे साहेब आणि त्यांच्या समवेत रामाशेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याही शुभ हातानं आपण हे बक्षीस देणार आहोत. जिकडे प्लेअर ऑफ द मॅच, मागील मॅचचा हिरो, यस मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचचा हिरो राहिला होता त्या खेळाडूचं नाव आहे यस लोचन कांबळे. मागील मॅचचा हिरो लोचन कांबळे विनंती असेल आपण यायचा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटकं हाताळली, फक्त 3च धावा दिल्या, 3 विकेट मिळवला असा महत्वपूर्ण खेळाडू नाव लोचन कांबळे, मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय हरिचंद्रजी मोरे साहेब, रामाशेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हातानं आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण पाहतो लोचन कांबळे या खेळाडूला देऊन त्याचा गुणगौरव इकडे मात्र केला जातो. मनपूर्वक अभिनंदन.
मनपूर्वक अभिनंदन. यस, आपण पाहतो लोचन कांबळी अव्वल दर्जाचा खेळ झाला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल लोचन तुला. या आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे, ज्यानं आजचा दिवस गाजवला आणि संपूर्ण रोहेकरांना आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडला असा महत्त्वपूर्ण खेळाडू, रोहा तालुक्याचा नवीन यंग स्टार जो उदयास आला, नाव आहे यश पारंगे. आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे. एकदा जोरदार आज पूर्णपणे आपण जर पाहिलं ना, सन्माननीय फॉरेस्ट ऑफिसर रुबलताई नरे यांच्या शुभ हातानं आपण जर पाहिलं तर हा पुरस्कार देण्यात येतो. महत्त्वपूर्ण खेळाडू यश पारंगे, ज्यानं आजचा दिवस गाजवला आणि आजच्या दिवसाचा तो हिरो राहिला. स्पोर्ट्स सायकलचा दुसऱ्या सायकलचा हकदार आपण जर पाहिलं तर यश पारंगे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यासोबत आपण जुडतोय आजचा खेळ. मी तर म्हणेन आजचा दिवस तुझा होता, कालचाही दिवस तुझा होता. आणि त्या पलीकडे एक गोष्ट आवर्जून सांगेन, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि यश पारंगेचा क्लास जरूर आम्हाला या रोहा तालुक्यामध्ये प्रत्येक रोहेकरांना बघायला मिळाला. आणि कालची व्हिडिओ सुद्धा खूप सारी ट्रेंडिंगवरती राहिली आहे. या पूर्ण नागोठणे विभागाचं नाव या खेळाडूनं खूप मोठं केलं खऱ्या अर्थानं. आणि आजही आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ झाला. प्लेअर ऑफ द डे मिळतंय, कसं वाटतंय? भारी वाटतंय, कारण आज मॅच म्हणजे बॅटिंग चालली, आज पाहिजे होती तेव्हा चालली. यश, आपण पाहतो यश ही पहिली पायरी, ही तालुक्याची स्पर्धा खेळतोय. आज तू प्लेअर ऑफ द डे इथे झालास. निश्चितपणे इथून पुढे रायगड प्रीमियर लीगला सिरीजची 4 व्हीलर जिंकताना सुद्धा आम्हाला तुला पाहायचं आहे, कारण की तू रोह्याचा खेळाडू आहेस आणि रोह्याचं नाव 7 समुद्रापार नेण्यासाठी यश पारंगे जरूर तत्पर उभा आहे. चांगला खेळ होता. निश्चितपणे काय सांगशील? प्लेअर ऑफ द डे मध्ये स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याच वेळेला टीमही टॉप 12 मध्ये गेली आहे. यश, यश बोलत नाहीये, यशची बॅट बोलते. यश चांगला खेळतो. यश, शुभेच्छा असतील यश तुला इथून पुढे. चांगल्या पद्धतीचा खेळ राहिला. हा होता यश पारंगे दुसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे. बघ हर्षल, तोंड बंद असणारा माणूस कधीही गळाला लागत नाही, मासा गळाला लागत नाही. मासाने तोंड उघडलं तरच तो गळाला लागतो. यश, त्या अझरुद्दीनचा ज्या बायोग्राफीवर पिक्चर आहे त्यामध्ये एक वाक्य आहे ना कि तू मुंह से बोलेगा तो कुछ नहीं होगा, तेरा बल्ला बोलेगा तो सारी दुनिया को सुनना पडेगा. तर तशा पद्धतीचं काहीतरी तो चित्र मैदानामध्ये दाखवतो. तोंडाने कमी बोलतो, इशाऱ्याने आणि आपल्या खेळाने सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. हर्षल मुंडे, मॅन फ्रॉम किल्ला रोहा, खूप चांगला आवाज आहे आणि पहिल्यांदाच त्याच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळाली RTPL सीझन 3 मध्ये. त्यानंतर प्रथमेश हा सुद्धा खूप मोठा समालोचक आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा संधी दिल्या आम्हाला रोहेकरांनी. त्या रोहेकरांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतोय. आणि वोट यू हर्षल. हॅलो. यस, हृदयाच्या अंतकरणापासून आभार असेल. खूप छान आजचा दिवस, अगदी खूप मजा आली. आपण पाहतोय कपिलजी ठाकूर सरांसमोर अलिबागचा गोड आवाज. खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यातून आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुका म्हटला की समालोचक हे मात्र खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यस, निश्चित त्यातीलच एक अजून एक गोड आवाज आपण जर पाहिलं तर हशिवरी गावचे सुपुत्र कपिलजी ठाकूर सर, अप्रतिम समालोचन. इथून पुढे या स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला यंदाच्या हंगामासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या चौबाजूला आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतो आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण मॅच आणि ज्या मॅचमध्ये या स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक झाला. 80 पर्यंत पोहोचणारा कोणताही संघ नव्हता. पहिला संघ पोहोचला. टीमचं नाव आहे आराध्या 11 केळजई. अभिनंदन. 85 धावा बनलात. 86 धावांची टोटल या मॅच मध्ये. समोर अमित नाट्य आडवा बॅटनं फटका खेळला. स्क्वेअर लेगला बॉल दन 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 करत सीमा पार या मॅच मध्ये या मॅचला ऑन करणारा, ऑन साइडला चौकार. धावा मिळाला. जशी स्ट्राईक मिळाली ना तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण विकास बॉलिंग मार्कवरती. समोर आपण पाहतो ऋतिक, एक यंग टॅलेंटेड खेळाडू, यंदाच्या हंगामामध्ये बहुचर्चीचा विषय राहिला. अमित नागटे, एक महत्त्वपूर्ण खेळाडू.
अजून एक हाफ ट्रॅकर, सेम शॉट, यावेळेला सेम रिझल्ट येईल का? बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स, पुन्हा सीमारेखेच्या पार. आता लॉंग लेगला दिमागदार असरदार दुसरा चौकार. बक्षीस येते इकडे. जर 50 धावांचा वादळी खेळ अमित नागटे यांच्या बॅटमधून जर आला तर मात्र तेजस नरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूचं गुणगौरव केला जाईल. यस, बॅटिंग चांगली होती आहे. 86 धावांचा पाठलाग करायचा, उत्तर हेच द्यावं लागेल. जशाच तसं प्रत्युत्तर मोठे फटके खेळावेच लागतील. ओ, यावेळीचा फुलटोस बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चालला. पंचांचा इशारा आला, हा वाईड आहे, हा चुकीचा बॉल आहे आणि हा खूप बाहेर निघाला. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती, धावसंख्या धावफलकावरती 10. एकंदरीत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपला, 10 धावा धावफलकावरती आहेत. यस, मी विनंती करेन, बघा जे आमचे अनसोल्ड खेळाडू आहेत ज्यांनी फॉर्म भरला होता या स्पर्धेसाठी, टीम मध्ये स्थान मिळाला नाहीये, पण या स्पर्धेच्या वतीनं गुड आठवण म्हणून आपण टी शर्ट देतो. तर आपण प्रियेश दादा यांच्याशी संपर्क साधा. व्यासपीठाच्या मागे आपल्याला टी शर्ट वाटप तिकडे होतं. जर आपण फॉर्म भरला असेल तर ID प्रूफ घेऊन आपण तिकडे टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. याच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. 86चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये जेवढा धावा अपेक्षित आहेत ना त्या धावा येतात, बनल्या जातात आणि त्या बनवतात. हा ट्रॅकर ऋतिक माई सरळ आणि त्याच वेळेला स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा मोठा ब्लास्ट षटकार. प्रथमेश बनवले प्रत्येकाने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता आपण प्रेडिक्ट करणार नाही आहोत की कोण जिंकेल कोण हारेल, किती धावा बनतील किंवा काय बिघडणार आहे या मॅच मध्ये. आणि अतिशय चांगली गोलंदाजी होते, फलंदाजी सुद्धा चांगली होते, धावा येत आहेत, विकेट्स येत आहेत, संमिश्र स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळते. शेवटची मॅच आहे, शेवटची इनिंग आहे, ओव्हर नंबर 2. यस, निश्चितपणे दुसऱ्या षटकासाठी सर्वाधिक कडवं आव्हान ज्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर कडवं आव्हान म्हणजे गैनीनाथ कटोरे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती आहेत, महत्वपूर्ण गोलंदाज, टीमचे कर्णधार आणि अगदी सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गैनीनाथ कटोरे. गोलंदाजीसाठी समोर यंग टॅलेंटेड खेळाडू ऋतिक माई. 2 कर्णधार एकमेकांच्या समोर आलेत. हा बॅटल बघायला मजा येईल. अगदी प्रेक्षक वर्ग सुद्धा आमच्या आतुरतेने वाट पाहतात या 86 धावांचा पटलाग कसा आणि कुठे आणि कधी होईल. स्पर्धा मानाची, अभिमानाच्या, रुहेकरांची आणि रोहा तालुक्याची ही मानाची स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग
तालुक्याला एकत्रित आणण्याचं काम रोहा तालुका मित्र परिवार यांनी केलं. संघाची धावसंख्या 18. अगदी बरोबर. तालुक्याला एकत्रित आणणं म्हणजे काय तर सर्व जाती मधील सर्व खेळाडूंना एकत्र आणलंय, सर्व समाजांना एकत्र आणलंय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही रोहा तालुका प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे. शिस्तबद्धता हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. इथे मात्र चोरटी धाव घेतली गेली, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, वारंवार चुकी झाली. प्रथम चुकी करतो त्याला आपण इन्सान म्हणतो, माणूस म्हणतो, दुसऱ्यांदा चुकी करतो त्याला आपण शैतान म्हणतो आणि वारंवार चुकी करतो त्याला आपण पाकिस्तान म्हणतो. आणि तशाच पद्धतीचं चित्र मैदानामध्ये झालंय. वारंवार चुका झाल्यात आणि या चुकांमधून शिकायला हवं आपल्याला आणि तेच गरजेचं आहे. विकेट कोणाची मिळाली असती तर ऋतिक माळीची मिळाली असती, ती काही मिळालेली नाहीये. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर. येस, निश्चितपणे आपण पाहतो 20 धावा. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं ना तर बाहेरून एकच आवाज होत असेल की ह्या धावीची आवश्यकता आहे का. एवढ्या डेंजर झोनकडे पळता दोन्ही बॅटर सेट झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक खेळ करायला सुरुवात झाली आणि तदनंतर मग कुठेतरी एका धावेच्या मागे पळण्याच्या नादामध्ये टीम बॅकफुटला येण्याची शक्यता दाट आहे. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलं गेलं होतं. थोडे फंबल झाले तिकडे शॉर्ट पॉइंटला आणि त्याच दरम्यान बघता बघता दोन्ही फलंदाजांनी एक धाव स्कोरकार्ड वरती जोडली आहे. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या बिनबाद 21 धावा. मी म्हटलं होतं ना गैनीनाथ कटोरे कडवं आव्हान, त्यांच्या समोर बॅटिंग करणं कठीण आहे. अनुभव त्यांच्या पाठीशी खूप आहे. कधी कुठे कसा बॉल टाकायचा ना या गोष्टीची पूर्णपणे जाणीव या खेळाडूला आहे. नाव आहे गैनीनाथ कटोरे. अगदी बरोबर. गैनीनाथ म्हणजे काय तर पुराणा चावल, जितका जुना होणार तितकाच चांगला लागणार. यावेळचा हा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. पॉवर प्लेचा षटक आहे, स्टेट बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कारण ज्या पद्धतीने शॉटा पूल केलाय, सरळ या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेला चौकार आलाय आणि सेट झाल्यानंतर मोठे स्ट्रोक येणं मग मनामध्ये एकच आवाज येतो, ये दिल मांगे मोर, ये दिल मांगे मोर. स्टेट बॉल खेळून काढलाय मिड ऑनला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं. पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक सर्व जबाबदारीने आपलं काम पूर्ण पार पाडतायत आणि हे गरजेचं आहे. पूर्ण टीम वर्क आहे, कारण क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये. कारण की इथे मात्र आपण जर पाहिलं ना, जर असेल संघाची साथ तर होईल समोरच्या टीमवरती मात. यावेळीचा बॉल फटका फसला, बॅटच्या स्टिकरला लागला, बराच का हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. सर्वाधिक मोठा धक्का अमित नागटे मैदानाच्या बाहेर थ्रू आणि तीही विकेट गैनीनाथ कटोरे यांच्या नावावरती. आतमध्ये निडी गावचे सुपरस्टार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. नाव प्रशांत मडवी, बाहुबली खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. बघा इथून पुढे प्रशांत मडवी यांच्या माध्यमातून अर्धशतक जर पाहायला मिळाला तर प्रियेश पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 25 धावा फळकावरती. मी म्हटलं होतं ना गैनीनाथ कटोरे आले ते काहीतरी करून दाखवतील, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि तिखट माराची गोलंदाजी. पहिली विकेट आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर जोडी तोडण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं. बघा एक्सपिरियन्स तुम्हाला काय देऊन जातं, कदाचित मोठे फटके देणार नाही पण तुम्हाला एक्सपिरियन्स, पेशन्स खूप देऊन जाईल की काय करायचंय, कोणत्या सिच्युएशनला कोणता चेंडू टाकायचा, की कोणत्या सिच्युएशनला कोणाला समोर आणायचं, कोणाला कसं खेळवायचं हे चांगलं त्यांना कळतं आणि त्याच पद्धतीने त्यांचा खेळ पाहायला मिळाला. शेवटचा एक चेंडू या ओव्हरमधील पॉवर प्लेचं शेवटचं षटक. हा चेंडू अक्षरशः मागे लागून धावपळत हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. मर्यादित कक्षेचा खूप बाहेर चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. निश्चितपणे आपण पाहतोय की अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये प्लस केली जाते. अवंतर स्वरूपाच्या धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा या स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतात. 26 धावात दुसरं षटक मार्ग असतं. बघा पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 पाहायला मिळाला, आतापर्यंत 8च खर्च केलात.
यावेळीचा बॉल बॅकफूट लावून कट केला, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग आहे, धाव मिळणार नाहीये. या मॅचची स्थिती बदलली आहे बघा. 18.00च्या सरासरीनं सुरुवात झाली, ती सरासरी आता मोडीस आणली आहे. आता जिकडे आपण पाहिलं तर 13.00ची सरासरी आहे. पण इथून पुढे जिंकायची आहे तर 15च्या सरासरीनं बॅटिंग करायची, कारण की अपेक्षित धावा 60, चेंडू समोर आहे 24 चेंडूमध्ये 60ची गरज आहे. विनंती करेन स्पीडअप घ्या, कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये. अगदी आपण पाहतोय 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 26 धावा 1 विकेट. फलंदाजी करत असताना ऋतिक माळी 11 धावा बनवून या ठिकाणी स्ट्राईक एंडला असणार आहे. त्याने 5 चेंडू फेस केलेले आहेत. प्रशांत मात्र 1 चेंडू आता फेस करतोय. आत्ताच मैदानामध्ये गेला ॲज अ 1 डाऊन बॅट्समन. अजूनही 4 ओव्हर्स म्हणजे खूप काळ बाकी आहे. काळ आलाय पण वेळ आलेली नाहीये. अजूनही ज्या गोष्टींची आपण प्रतीक्षा करतोय की विजय कोणता संघ होणार, कोणता संघ विजय खेचून नेणार आपल्या संघासाठी, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पण आता मात्र ज्या पुढील 2 ज्या ओव्हर येतील त्या खऱ्या अर्थाने या मॅचचा रिझल्ट खरोखरच समोर आणतील की काय घडेल या मॅचमध्ये. विनंती करेन पहिलं लक्ष वेधेन मी टीम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणजेच आराध्या 11 केळझई संघाचा. आपण स्पीडअप जेवढं घेता येईल तेवढं स्पीडअप घ्यायचं. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल करतो, कारण की एकंदरीत आपण पाहतो बॅड लाईटचा सामना कोणालाही करावा लागणार नाही. याची दक्षता घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळा. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 वरती 1 सध्याची स्थिती आहे. 24 मध्ये आता 60ची आवश्यकता या संपूर्ण मॅचमध्ये. बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतो महेश आपल्याला गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. आरे गावचे महत्त्वपूर्ण खेळाडू अगदी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये समाविष्ट केला आणि महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. येस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर कपिल सरांनी आपल्याला सांगितलं की ह्या येणाऱ्या 2 ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. धावा आला तर या मॅचमध्ये कुठेतरी मजा येईल, पण धावा थांबवल्या गेला तर 60 धावा खूप वाटतील. अगदी जागेवरून खडे खडे खेळला, स्टँड अँड डिलिव्हर समोर गोळीच्या वेगानं बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सेफ झोनला निघाला. बॉल सीमा पार, 1 बाउन्स ऋतिक माळीच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट, चौकार. प्रथमेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधायचा. बंटी सातगावकर पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये महेश यांचं स्वागत केलंय चौकारानं. यावेळीचा बॉल अडवा बॅटने खेळला. अगदी आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने आले. स्क्वेअर लेग मधून तिकडे 1 धाव तर मिळाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानलं जातं. बघा चांगली बॅटिंग, ऋतिक माळीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्याच वेळेला चौकार आला अगदी अलॉंग द कार्पेट फटका खेळला गेला. स्ट्रोक चांगला खेळला, सिंगल मिळाली, कारण की ऋतिकला माहिती आहे कर्णधार पद आपल्या हाती आहे. सगळे खेळाडू चालवायचे आहेत, आपले एके दुःखे जे काही सगळ्यांना पुढे न्यायचं. आता प्रशांत मडवी आपण पाहतो स्ट्राईकला आलेत. अगदी जो स्ट्रोक खेळला तो स्ट्रोक अगदी गॅप मध्ये खेळला, त्यामुळे चौकार मिळालाय. आता स्ट्राईक एंडला बाहुबली आहेत जे निडी गावचे सुपुत्र आहेत. कशा रीतीने फलंदाजी करते, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खरोखर मिस केला आणि निराश होऊन पण ऑफ द मार्क झालेले आहेत. आता हळूहळू आपल्या खेळाला थोडासा फुलवत नेतील किंवा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचालीमध्ये परिवर्तित करतील हे सुद्धा पाहावं लागेल. ऋतिक माळी सेट झालेले आहेत. 7 चेंडू 16 धावा. रिक्वायर रन रेट असेल ते 15.43. आता करंट रन रेट 12.80. त्यामुळे थोडंसं स्लो आहेत. एखादा मोठा फटका आला तर ते रिक्वायर रन रेट आहे ते कमी होऊ शकतं. या सर्व गोष्टी आहेत. महेश कशा रीतीने गोलंदाजी करतील. खोलवर टप्प्याचा बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड, काउकरनं रिझन मधून लॉंगांपर्यंत क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फील्ड केलंय, फक्त मिळेल 1 धाव. निश्चितपणे आपण पाहतो एक धावेसाठी मेहनत केली जाते, प्रयत्नांची पराकाष्ठा खेळपट्टीवरती चालू आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर 33 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. 3रं षटक मार्ग असता. पहिल्या ओव्हरचा विचार केला ना तर इथून पुढच्या प्रत्येक ओव्हर मात्र आपण प्रत्येक चेंडू आपण जर पाहिलं ना तर आराध्या 11 केळझई संघाला एक मोठा दिलासा देणार राहिलेत. पहिलं षटक जर सोडलं तर, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 18 पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम, थांबलेत, पुन्हा मागे जातील. नवीन काहीतरी मात्र आपण जर पाहिलं तर इकडे आणलं जाईल. 33 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला. यास निश्चितपणे इथून पुढे आमच्या समवेत प्रथमेश ठाकूर जोडले जातील. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पुढचा बॉल, समोरचा चेंडू बाहुबलीच्या बॅटमधून फटका आला. या फटक्यामध्ये ताकद न जाकत सगळं काही आहे. अगदी रेडार मध्ये येणारा चेंडू उडवला समोर, षटकार. दर्जेदार फटका तुम्हाला पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि
अप्रतिम स्ट्रोक, बाहुबली ऑफ निडी ज्याला म्हटलं जातं. प्रशांत मायटी मडवीचा बॅटमधनं मायटी हिट. षटकाराला धावा संख्या आता 39, 39 ऑन बोर्ड. आता समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने बदलणार हे समीकरण आहे, त्याला अनुसरून फलंदाजी करायची आहे. यावेळेस देखील एका चरणावर असं वाटलं बाहुबलीची ताकद पाहायला मिळेल का, पण आता प्रशांत मडवीसाठी लक फॅक्टर ऑन झाला. बॅटचीज आणि बॉल फाईन लेगला क्लिअर करणारा हा येतोय दिलासादायक चौकार. लाड आणि त्यांच्या समोर भैयाजी भातेकरी, मी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान करायचा आहे. विशाल लाड आणि भैया भातेकरी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते खऱ्या अर्थानं ज्यांचा सुमधुर आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला आणि अप्रतिम समालोचन ज्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं विशेषण आकर्षण आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये समालोचक सन्मान म्हणून आपण पाहिलं तर स्पेशल RTPL बॅग गिफ्ट देण्यात येत आहे. खरंच एक अनोखी संकल्पना आणि प्रथमताच तेजस्वी संकल्पना आम्ही पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या रुवा विभागामध्ये प्रथमताच अशी संकल्पना कुठे पाहायला मिळते. समालोचक सन्मान म्हणून इथे मात्र स्पेशल RTPL बॅग इथे मात्र देण्यात येत आहे, जी वस्तू कामं येईल पुढे. कारण ट्रॉफीज म्हणून सन्मान आपण करतो तर ट्रॉफीज मात्र आपण पाहिलं तर घरात आपण ठेवतो पण त्या दिसायला खूप सुंदर दिसतात, पण ही जी वस्तू आहे ती रेग्युलर ते यूज करतील आणि खरंच कौतुक आहे RTPL मॅनेजमेंट कमिटीचं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर RTPL स्पेशल बॅग देऊन त्यांना मात्र आपण सन्मानित करतो. थँक्यू सो मच कपिल ठाकूर. खऱ्या अर्थानं एक दिवसाचा वेळ आपण या स्पर्धेला दिलात, सुंदर समालोचन आपण या स्पर्धेमध्ये केलं आणि आमच्या संपूर्ण रोहेकरांच्या प्रेक्षकांच्या मनावर तुम्ही अधिराज्य गाजवलं त्याबद्दल आपल्या हृदयाचा अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर आपण पाहिलं तर खास अलिबागहून त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी. आणि दादा ठाकूर खरं तर त्यांचे बंधुतुल्य मित्र आणि एकाच कंपनीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत आणि धावा संख्या 3 ओव्हर नंतर 43 झालात आणि आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये पुढे आपण पाहतोय 43च करायचा. निम्मा पल्ला पार पाडला, निम्मा पल्ला पार पाडायचा आहे. पहिल्या 18 मध्ये 43 बनू शकतात तर पुढच्या 18 मध्ये ते 43 का नाही. हर्षल सुरुवात भरपूर दमदार झाली आहे आणि प्रशांत मडवीची बाट सध्या बोलते मैदानामध्ये. ऋतिक दुसऱ्या बाजूने चांगली साथ देतोय, तो ऋतिक स्ट्रायकिंग एंड वरती. आता समोर गोलंदाजीसाठी कडवट आव्हान आहे गैनीनाथ कठोरे. अनुभवाची मोठी शिदोरी बांधून गोलंदाजी मार्कवर गैनीनाथ आता मात्र कमबॅक करेल का पाहायचं आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43 बनल्यात, आता पुढच्या 3 मध्ये 43 बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील, प्रश्नाचं उत्तर येणारे 3 षटक सांगून जातील. वेळेच्या बाबतीत बघा आम्ही सातत्याने सूचना दिलेली आहे. स्टॉपवॉच सुरू आहे. येस डेफिनेटली 3 षटकांसाठी एकंदरीत 18 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळेच्या बाबतीत आपण देखील स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे. आराध्या 11 के चला वाईट ऑफ द विकेट न बाहेर आहे, बराच बाहेर. योग्य निर्णय पंचांचा गैनीनाथ, अगदी योग्य निर्णय आहे कारण जी वेळ मर्यादा तुम्हाला दिलेली आहे वाईड क्रीज तासा भरपूर बाहेरून चेंडू. व्हेरी गुड डिसिजन अंपायर, नो कॉन्ट्रोवर्सी. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर इकडे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. टप्पा पडला, बराच बॉल बाहेर निघाला. बॅट पासून तर खूप दूर राहिला, व्हाईट लाईन पासून सुद्धा आपण पाहिलं तर दूर राहताना पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या वाढतीये 1-44 वरती आपण पाहतोय. ऍज अ प्लेअर म्हणून जेव्हा पंच तुम्हाला एखादा निर्णय देतात तो स्वीकारणं तुमचं काम आहे आणि योग्य निर्णय पंचांचा आहे. यावेळेस देखील अपीश करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या वरून चेंडूला अडवलं गेलं, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. कोणत्याही प्रकारचा इथे मात्र अतिरिक्त नुकसान केलं जात नाहीये. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 45 वर. निश्चितपणे आपण पाहतो 45 वरती 1 सध्याची स्थिती आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झाले, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित नागटे बाद झाल्यानंतर प्रशांत मडवी आलेत. 4 चेंडूंचा सामना त्यांनी केला आणि 11 धावा बॅटमधून बनवलात. महत्वाच्या क्षणी पुढचा बॉल गैनीनाथ कटोरे. स्विच हिटचा फटका तर चांगला खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये, पण त्याच दरम्यान बघता बघता दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल इकडे पूर्ण केली. धावसंख्या 46. इक्का दुक्का सिंगल डबलनं काम कितपत चालेल हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर अटॅक करणं गरजेचं नाहीये, पण गैनीनाथच्या विरोधामध्ये जर का तुम्ही अटॅक केला तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढू शकते, कारण हा या संघाचा मुख्य गोलंदाज आहे, मुख्य खेळाडू आहे स्वतः कॅप्टन गैनीनाथ.
ऑन साईडला ऑफ करायचा होता, बॅटची आतली कडा लागली. आज लक फॅक्टर ऑन आहे दोन्ही फलंदाजांसाठी, कारण यापूर्वी प्रशांतची बॅटची एज लागली, मागे फाईन लेगला चौकार मिळाला हर्षद, आणि आता ऋतिक देखील थोडक्यात बचावलाय. कारण की आपण जर पाहिलं ना तर हे दोन महत्वाचे फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं. बॅटिंग करत असताना टीम आपण विचार केला ना, आयुष आरोही 11 टीमसाठी जर धावा बनवायच्या 86चा पाठलाग होऊ शकतो. हे दोन फलंदाज शेवटपर्यंत उभे राहिले ना, या मॅचची स्थिती बदलतील. ओ याही वेळचा बॉल आडवा बॅटनं देखना दर्जेदार, त्याच वेळेला नेत्रदीपक ऋतिक माईच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा सिक्सर. टीम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. पॉवर पॅकेट षटकार आला नुकताच, आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्येने गती घेतली. धावा फलकाच्या 52 या आकड्यावरती 52 रन्स ऑन बोर्ड. निश्चितपणे आपण पाहतो 52 धावा. नेत्रदीपक बॅटिंग ऋतिक माईची राहिले. का फटका खेळतो मैदानाच्या चहूबाजूला. ओ आता बॅकफुटला जाऊन कट करायचं होता, फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, आणि त्याच वेळेला फसवलं गेलं. गैरीनच सुद्धा कमी पडणार नाही, तेही मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात. आलेला टप्पा अगदी बाहेर काढला, आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता 52 वरती 1 सध्याची स्थिती. गैनीनाथकडे दोन्ही टर्न्स आहेत. आपण पाहिलं लेग ब्रेक देखील ऑफ ब्रेक देखील त्या अनुषंगाने एकाच ऍक्शन मध्ये ते बॅटरला रीड करण्यासाठी थोडं कठीण जात आहे. स्विच करण्याचा प्रयत्न इनफिल्डला भेदू शकत नाहीयेत, पण एक धाव पूर्ण होईल का? डेफिनेटली एक धाव प्रचंड वेगाने पूर्ण केल्या. गैनीनाथ खुश दिसत नाहीयेत, कारण क्षेत्ररक्षकानं इन्स्टंट थ्रो केला नाही. 4 षटकाचा केस संपन्न. धावसंख्या धाव फलकावरती 53, आणि आता समीकरण शिल्लक उर्वरित 12 बॉल, आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावांचा समीकरण झालेल्या धावांचा गुंता सोडवता येईल का प्रशांत मडवी आणि ऋतिकला, ते पाहणं महत्वाचं. यस निश्चितपणे आपण पाहतोय, मी म्हटलं नाही हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे, आणि त्याच कारणानं गैनीनाथ कटोरे यांनी नाराजी व्यक्त केली की थ्रो येणं गरजेचं आहे, थ्रो इम्पॉर्टंट आहे. जर थ्रो आला तर यदा कदाचित ऋतिक माली बाद झाले असे. जर तरला प्राधान्य नाही आहे, पण जर तर शिवाय क्रिकेटला मजाही नाही आहे. अंदाज लगावली जातात, मैदानाच्या बाहेर पैजा लागल्या जातात, आणि सकाळच्या सत्रामध्ये आम्ही समालोचन कक्षामध्ये सुद्धा अनुभवलंय. यस विनंती करेन लक्ष द्या, स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये, जास्तीचा वेळ आपण खर्च करताय याकडे मी लक्ष वेधेन गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. येस 4 षटकांसाठी जवळपास 22 ते 23 मिनिटांचा वेळ खर्च झाला आहे. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर येणाऱ्या शेवटच्या एका षटकासाठी तुमच्याकडे आता उघ्या 3 मिनिटांचा वेळ आहे, अन्यथा मात्र एक फिल्डर तुमचा 38 सर्कलमध्ये वाढू शकेल. यस निश्चितपणे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या मॅचची रोमहर्षकता वाढली. काल सुद्धा अशा पद्धतीचे सामने झाले, दिग्गज वरचे दिग्गज आले ना की सामना चांगलाच बघायला मिळतो, आणि यस रोहेकरांना हेच हवं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी. एका बाजूला अनुभवाची मोठी शिदोरी हातात घेऊन मात्र गैनीनाथ कटोरे यांना आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला ऋतिक माळी अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअर तुम्ही पाहतायत. त्यामुळे एका बाजूला यंग टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभव आहे, एक्सपिरियन्स वर्सेस यंग टॅलेंट. विजय कोणाचा होईल या सामन्यामध्ये, त्यासाठी रोहेकरांची नजर या मॅच वरती. मोठ्या संख्येनं हे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. अवघ्या 3 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. तेजस आणि एक षटक हे पूर्ण करूया गरजेचं आहे. लॉफ केलाय क्षेत्ररक्षकात उनके मस्तक पर दस्तक देकर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं ना प्रथमेश, तर विकास ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं त्यांना 18 धावा खर्च केला, पण पुन्हा नव्यानं त्यांना आमंत्रित करण्यात आलं. कालही तसाच पराक्रम आपण पाहिला. काल पहिल्या ओव्हरमध्ये भावेश टमकेनं 17 धावा दिल्या होत्या, त्याला पुन्हा आणलं, त्यानं फक्त 2च धावा दिल्या आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. आज विकास तीच कमबॅक करून दाखवतील का? विकासच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती मोठा तडाखा आलाय, आणि पुन्हा एकदा विकास आला आणि त्याला बाहेर देखील पाठवलं. कॅप्टन ऑफ टीम ऋतिक माळी.
स्ट्रोक एक्झिक्यूट केला, पिकअप केला, चेंडू अचानक उचलला आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक माळी वर्सेस गैनीनाथ कठोरे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुनीलजी कासार साहेब, सुशीलजी कासार साहेब, दुसऱ्या बाजूला निखिलजी वरणकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी तिटे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. आरुषी आरोही 11 विपक्ष, आराध्या 11 केजई मध्ये ही लढत. 86 धावांचा पल्ला मोठा पार पाडायचं माहित आहे दोन्ही फलंदाजांना आणि ऋतिक माळी आपण पाहतोय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान चले सीना तान ज्याला म्हटलं जातं, ती जबाबदारी पार पाडत असताना मैदानामध्ये ऋतिक माळीचा संघर्ष खरा ठरेल का या मॅच मध्ये? यस, निश्चित. आपण जर पाहिलं तर ऋतिकला माहिती आहे संघर्षाच्या मातीमध्ये जन्माला आलेलो आपणही हिरे आहोत. आपल्याला चमक दमक दाखवायची. हाई बॉल अगदी खोलातला होता, आडवा बॅटने खेळायचा, मिडॉन मधून बॉल लॉंगॉनला चालला, तिकडे क्षेत्ररक्षक विज्ञान आलेत आणि त्याच दरम्यान एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होते. बघा, कधी आपण जर पाहिलं ना तर एखादा चढता उतरता क्रम आपण पाहतो ना, ती स्थिती मॅचची आहे. कधी हा सामना आयुष्य आरो 11 टीमच्या बाजूने जातोय, कधी आराध्या 11 केळजईच्या बाजूने जातोय. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली जाणार यात ती मात्र शंका नाहीये. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती विकास, पुढचा बॉल, समोरचा चेंडू, यावेळेला बाहुबलीच्या बॅटमधून पॉवरफुल फटका, एक दमदार स्ट्रोक, असरदार लॉंग ऑफ क्लिअर षटकार. पटली जातात अक्षरशः ही चाबूक, ताबडतोड बॅटिंग. एका बाजूला प्रशांतला आपण पाहतोय उंच पुरस्कारी एसटीचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला विकास देखील त्याच दाटमेचा खेळाडू आहे. त्यावेळेस काही राहिला चेंडू आणि तो उचलता आला नाही खऱ्या अर्थानं प्रशांत मडवीला आणि दरम्यान ही चोरटी धाव तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल इथे मिळाली आहे. यस, निश्चित. आपण पाहतोय एक दमदार मॅच आहे आणि आतापर्यंत 1000हून अधिक प्रेक्षक वर्ग रोहा स्पोर्ट्स वरती आपल्या समोर जुडलेले आहेत. त्यांना एकदा पुन्हा आवर्जून विनंती, आतली कडा लागली आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये 4.5 षटकांचा खेळ संपन्न आणि ज्या प्रकारे उल्लेख केला आपण हर्षल, यस, यापूर्वीचा जो स्ट्रोक आपण पाहिला समोरून लॉफ केला होता पुढातून, मिस टायमिंग, बॉल अवेत आणि नक्कीच हृदयाचे ठोके एका शरणासाठी असं वाटलं की बरेच वाढलेत की काय ऋतिकचे, पण त्यानंतर आपण पाहतो सिंगल कंप्लीट आफ्टर 5th ओव्हर. 74 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 74 धावा एका गडाचा मोबदला मध्ये. आता अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. हर्षल, प्रत्येक बॉल नंतर 2 धावा. यस, निश्चितपणे आपण पाहतो सामन्याची कुठली स्थिती कुठे आणून ठेवली आहे. जिथे आपण जर पाहिलं तर 15.00 सरासरीनं बॅटिंग करायची होती, ती सरासरी आता 12 वरती आणून ठेवली आहे. 6 चेंडू 12ची गरज सध्याची स्थिती या मॅचची चालू आहे. घर बसल्या रोहा स्पोर्ट्स वरती प्रेक्षक वर्ग आनंद घेतात, त्यांना एकदा आवर्जून विनंती आहे. बघा, थोडासा ब्रेक आहे, एक हलक्या ब्रेकमध्ये 1 सेकंद लागणार नाही आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायला, आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं 10,000 सबस्क्रायबरचा इकडे पार पाडायचा रोहा स्पोर्ट्सचा. सन्माननीय विठ्ठल शेठ मोरे साहेबांचा आपण आपल्या व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. मी राजूदादा केरकर यांना विनंती करेन की या दादा आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेबांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. वेळात वेळ काढून साहेब आपण आलात, आमच्या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवलीत आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मोस्ट वेलकम विठ्ठलजी मोरे साहेब, आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल मध्ये 12 करायचा. हाय व्होल्टेज मॅच, कालचा देखील शेवटचा सामना थ्रिलिंग मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील हा अंतिम सामना अंतिम चरणापर्यंत आपण पाहतोय. रोहेकरांच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि दर्जेदार स्पर्धा. अर्थातच रोहा तालुका प्रीमियर लीग प्रत्येक सामना नवे रंग उधळतोय, प्रत्येक सामना नवा जोश आणतोय आणि प्रत्येक सामन्यामध्ये नवीन शिकण्यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यातून आपण काय शिकलो? शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष सोडू नये. समोर आव्हान किती मोठं असलं तरी त्या आव्हानाला पार काढण्याची ताकद आपल्यामध्ये असते. फक्त आपण मनामध्ये विजयाचं स्वप्न ठेवायचं असतं. विजयाचं स्वप्न मनात पाहिलं आयुष्य आरोही 11 या संघानं आणि त्यासाठी उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी संघर्ष दाखवला मैदानात. ऋतिक माळी संघाचा संघनायक स्ट्रायकिंग एंड वरती. 6 बॉल 12ची गरज. हर्षद, पहिला बॉल, पहिलाच बॉल खोला टाकलाय. हर्षद, ज्या प्रकारचा चेंडू आहे
परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल सुरुवात झाली आहे या षटकाची देखील. यस, निश्चित परफेक्ट यॉर्कर होता. खोलात टाकला. हर्ष टावरी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज आहेत आणि या महत्वाच्या क्षणी आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज. एक सेट बॅट्समन जे सलामीला मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऋतिक माई 18 चेंडूंचा सामना केला. 39 धावांवरती एकटे खेळतात. आता 5 चेंडूमध्ये 12 बनवायच्यात. आज कारनामा घडला. 6 चेंडूमध्ये 11 दिल्या नाहीत रुपेश धनवीने. याही वेळचा बॉल डीप एसच्या कव्हरला दर्जेदार फटका खेळला. गोईच्या वेगानं बॉल प्रस्थान होतो. क्षेत्ररक्षक आले. एक धाव तिकडे मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा सुद्धा ती वेगानं कंप्लीट केल्यात. म्हणजे या मॅचची स्थिती अजून शेवटपर्यंत 4 बॉल 10 ची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा आणि हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पार पाडले जाईल का हा मोठा प्रश्न आहे. पहिल्या बॉलवरती काही धाव आली नाही. ज्या प्रकारे मी उल्लेख केला पर बॉल 2 रन्स इज इम्पॉर्टंट. प्रत्येक बॉल मागे 2 धावा गरजेचा आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं 4 चेंडू 10 धावा म्हणजे एखादा मोठा फटका. मासला कलाटी. ऋतिक कॅप्टन ऑफ टीम, कॅप्टन आहे, संघाचा संघनायक आहे आणि त्यानं त्याची भूमिका योग्यरित्या बजावली आहे. व्हॉट अ शॉट वॉज दॅट वॉज अ टेरिफिक हिट. क्लीन अँड सुपर हिट. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल करत असताना पाठवलं मिड विकेट दौऱ्यावर. लुक त्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड. षटकार. आणि विजयापासून 4 धावा दूर आहे टीम. यावेळेला काय घडलं, दिशा देण्याचं कामकाज करायचं होतं. त्याच दरम्यान एक धाव मिळाली आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान मानला. एक सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 83. 2 चेंडू 3 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. येस, डेफिनेटली 2 बॉल 3 ची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने ऋतिक महिला अर्धशतकासाठी 2 धावांची गरज आहे. काय घडेल जर सिंगल आली तर दबाव वाढेल बॅटिंग टीमवर. त्यामुळे प्रशांतला मोठा फटका खेळायचा आहे. सेल्फलेस अप्रोच ऋतिकचा आपल्याला पाहायला मिळाला. जिथे त्याला माहिती आहे रिस्की रन धावलो असतो तर बाद झालो असतो, पण तरी देखील त्यानं ती धाव पूर्ण केली. प्रशांत काय करतोय, डबल माइंड झाला आणि गैनीनाथ कटोरेच्या हातामध्ये झेल सोपवून बसला. विकेटचा बदम. 3 धावांची गरज आहे आणि आराध्या 11 केळजाई संघाचे 8 फलंदाज बाद झालेत. आयुष्य आरोही 11 संघाचे फक्त 2 फलंदाज बाद झालेत. एका चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा चालणार आहेत विजयासाठी. टीम आपण जर पाहिलं तर आयुष्य आरोही 11 संघाला सामना रंगला. सामना रोमहर्षकतेकडे निघाला आणि तुम्हा सर्वांना हवी हवीशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. एकदा रोहा तालुका प्रीमियर लीग ची ही महत्वाची मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या या संपूर्ण सामन्यासाठी. एक चेंडू आवश्यकता आहे 2 धावांची 3 धावांची. 2 केला तरी सुद्धा आयुषी आरोही 11 संघ जिंकणार है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. रुळाचे प्रेक्षक आहेत, गर्दी करतायत. त्यांना माहिती आहे या खेळाचं महत्व, या स्पर्धेचं महत्व आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट वेडे, क्रिकेट प्रेमी आहेत आणि तेथे मात्र या क्रीडांगणावर त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 2 धावा जरी इथे बनल्या तरी विकेटच्या आधारावरती हा सामना आयुषी आरोही 11 संघ जिंकेल. 1 बॉल 2 धावा. थांबतोय वेळ घेतोय. दबाव आहे, दडपण आहे. 1 चेंडू 3 धावांचं. यस, निश्चितपणे हे दबाव आहे दोघांवरती सुद्धा. हाय व्होल्टेज सामना बघा. प्रत्येक रोहेकरांचा टाळ्यांचा प्रतिसाद प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवेल. या मॅच मध्ये गोलंदाजाला उत्साहाची गरज आहे, फलंदाजाला सुद्धा. कोण जिंकेल, टीम आयुष्य आरोही 11 की आराध्या 11 खेळते. शेवटच्या बॉलसाठी जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 पुढे उडालाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि 2 धावा पूर्ण. 86 धावांचा पाठलाग केला. सामना जिंकला. टीमचं नाव आहे आयुषी आरोही 11. विजयी संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. What a crazy match.
सामना झाला परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होलचा बॉल आणि त्यावरती या 2 धावा पूर्ण झाल्या आणि अशा प्रकारे सामना जिंकला आरुषी आरोही 11 कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टनची जबाबदारी काय आहे हे त्याने करून दाखवलं आणि ऋतिकनं मात्र एक हाती किल्ल्यात लढवत असताना या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला. थँक्यू सो मच कपिल.